There are many people who feel that it is useless and futile for us to continue talking peace and non-violence against a government whose reply is only savage attacks. I stand here before you not as a prophet, but as a humble servant of you, the people. Never and never again shall it be that this beautiful land will again experience the oppression of one by another. क्रांतीवीर, अन्यायाविरुद्ध लढणारे दक्षिण आफ्रिकेचे वर्णभेद विरोधी नेते म्हणून जर कोणाचं नाव समोर येत असेल तर ते नाव आहे नेल्सन मंडेला. वर्णभेद विरोधी संघर्ष पुकारल्यामुळे त्यांना वयाची 27 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. मागील आठवड्यात वयाच्या 95व्या वर्षी त्यांचं निधन झालं. रोलियाला मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 ला वेझो या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या शिक्षिकेने त्यांना नेल्सन हे नाव दिलं. I want to assure you that I love each and every one of you here without exception. 1999 मध्ये मंडेलाने राष्ट्रपती पदात आपला दुसरा कार्यकाळ पूर्ण केला नाही, कारण त्यांनी असं वचन दिलं होतं की राष्ट्रपती पदाचा ते केवळ एकच कार्यकाल पूर्ण करतील. त्यांच्यानंतर थाबो मेप्की यांनी हा पदभार जून महिन्यात स्वीकारला. राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातूनही निवृत्ती घेतली, परंतु तरीही ते मानवाधिकार, जागतिक शांतता आणि एड्स विरोधी लढाईमध्ये पुढाकार घेत. Where human beings are being oppressed, there is more work to be done. It is in your hands now. मंडेला यांनी नेहमी विकसित देशाप्रती आपला आवाज बुलंद केला. वयाची 86 वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी समाजसेवेतून देखील आपली निवृत्ती घोषित केली, कारण ते आपला अधिकतर वेळ परिवाराला देऊ इच्छित होते. Don't call me. I'll call you. When I told one of my advisors a few months ago that I wanted to retire, he growled at me. Quote, "You are retired." If that is really the case, then I should say, I now announce that I'm retiring from retirement. The 2010 FIFA World Cup will be organized in South Africa. नेल्सन मंडेला यांच्यामध्ये कुठे ना कुठे खेळाडू निश्चितच होता, कारण जेव्हा दक्षिण आफ्रिकेने 2010 साली फुटबॉलचा विश्व करंडक जिंकला तेव्हा मंडेला यांच्या तोंडून हे उद्गार निघाले की त्यांना आज एका 15 वर्षाच्या मुलाप्रमाणे भासत आहे. याच वर्षी जुलै महिन्यात मंडेला यांनी जोहान्सबर्ग सॉकर सिटीमध्ये स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात आपल्या चाहत्यांमध्ये एक आनंदाची लाट पसरवली आणि हीच त्यांची शेवटची सार्वजनिक सभा ठरली. माजी राष्ट्रपती मंडेला हे हल्लीच्या काळात आजाराने त्रस्त झाले होते.
त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे अनेकदा त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. या दिवसांमध्ये त्यांची सार्वजनिक उपस्थिती नगण्य असून देखील त्यांनी जगातील लोकांच्या हृदयात मोलाचं स्थान प्राप्त केलं होतं. Millions of people in the world's poorest countries, they are trapped in the prison of poverty. त्यांच्या जाण्याने दक्षिण आफ्रिका एक आदर्श व्यक्तीला मुकला आहे. ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र.